हाय हॅलो नमस्ते. मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची मुलगी इन गुजरात, तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत भाजी मार्केट धरमपूर येथे. तुम्ही पाहू शकता गेटवरच आम्हाला किती छान रानमेवा दिसत आहे. जांभळ आहे, करवंद आहेत, अजून बरीचशी आहेत ज्यांची मला नावंही काय माहीत नाहीत. पहा, आंबाही दिसत आहे इथे मला. आणि हे मार्केट मुख्य रस्त्याला लागूनच आहे. हे भाजी मार्केट धरमपूर शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठेत आहे. इकडे त्याला मोठा बाजार किंवा शाक मार्केट असे म्हणतात. शाक म्हणजे भाजी. जर तुम्हाला ताजी भाजी खरेदी करायची असेल ना, तर सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8 ही वेळ उत्तम आहे. कारण यावेळी आसपासच्या गावातून शेतकरी थेट स्वतःचा माल विकायला आणतात. या 2 वेळी मार्केट गजबजलेले असते. नोकरदार आणि रोजचे ग्राहक शक्यतो संध्याकाळीच इथे खरेदी करायला येते. किती छान आहे ना. कौन सी सब्जी है ये? लाल चौक की भाजी। क्या बोलते हैं इसको? लाल चौक की भाजी। ओके, और कहाँ से लाते हैं ये? गाँव से। हाँ, गाँव से लाते। गाँव से? हाँ, खेत में लगाई है? खेत में लगाए। हे मार्केट आठवड्याचे 7ही दिवस सुरूच असते. फक्त रविवारी काही दुकाने बंद असतात आणि सोमवारी इथे मोठा बाजार भरतो. म्हणजे खूप लोक येतात त्या दिवशी, सोमवारच्या दिवशी. कौन सी सब्जी है ये? अचार बनाते हैं इसका। इसका नाम क्या है? साकड़। काकड़। धरमपूरच्या आसपास डोंगराळ आणि ग्रामीण भाग असल्यामुळे स्थानिक आदिवासी आणि शेतकरी महिला पहाटे जंगलात किंवा स्वतःच्या शेतातील ताजी भाजी आणि रानभाज्या विकायला आणतात. आणि किती छान भाज्या भेटतात पहा इथे. कितने का है ये? 20 का। मुझे 10 का चाहिए। 10 का चाहिए। 200 रुपये छुट्टा है क्या? छुट्टा है क्या? छुट्टा 200 रुपये है। है इनके पास है। 100 का 2 मिलेगा। और वीडियो कॉल चाले तो आप में तकलीफ है पुलिस वाला चाले। कोणतेही मोठे मध्यस्थ नसल्यामुळे रोजच्या लागणाऱ्या बटाटा, कांदा, टोमॅटो या व्यतिरिक्त हंगामी भाज्या, वेगवेगळ्या पालेभाज्या, रानभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. आणि इथे सगळ्या काही फ्रेश तुम्हाला भाज्या भेटणार आहेत. आणि हे सगळे यांच्या शेतातून ह्यांनी आणलेलं राहते. म्हणजे कुठल्याही दलालाकडून वगैरे ह्यांनी घेतलेलं राहत नाही. त्याच्यामुळे याच्या किमतीही तुम्हाला परवडणाऱ्या असतात, यांच्याही खिशाला आणि तुमच्याही खिशाला. ये आप कितने की कितनी दे रहे हैं? 20 ने 300 ग्राम। ओके, 20 नी 300 ग्राम और 30 ना 500 ग्राम, आधा किलो. या दादांकडून लुसलुशीत गवार घेऊन आम्ही पुढे निघालो. अजून काही भेटते का पाहायला, चला पाहू. हाँ, आळूची पानच आहेत. 20 ला 3, 20 को 3 है ना. कहाँ से लाए ये? हाँ, मतलब खेत से लाए हैं या? ओके. हाँ, आळूची पानच आहेत. राजेंना आळूची वड्या खूप आवडतात आणि आज संध्याकाळी मस्त मी बेत करणार आहे आळू वड्यांचा. राजे हिरवी मिरची घ्यायला थांबले होते. आजूबाजूला खूपच गोंगाट ऐकू येतोय, म्हणून मी थोडासा माईक बंदच ठेवला. आणि चला आता अजून पुढे पाहू अजून काय भेटते का. मिरच्या तर घेऊन झालेल्या आहेत. आता चाललेलो आहे मी पुढे. ये कौन सी सब्जी है? कोराळा की भाजी। कोराळा. अशा रानभाज्या मी पाहते ना इथे की मी त्याची कधी नावंही पाहिली नाहीत, कधी त्या प्रत्यक्षात बघितलेही नाहीत. अशा मी भाज्या इथं पाहत आहे. आणि आता राजे म्हटले की मी पुढे जातो गाडीकडे आणि मी तुम्हाला आता हे बाकीचं अजून मार्केट दाखवते. पहा,
खूप मोठं मार्केट आहे आणि शक्यतो तुम्हाला इथं सगळ्यांना स्वतःच्या शेतातून आणलेले शेतकरी लोक किंवा असे लोकच दिसतील इथे. म्हणजे खूप छान फ्रेश आणि रोजच्या रोज भरतं हे मार्केट. त्यामुळं कालची भाजी तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाही. रोज फ्रेशच भाजी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि खूप छान भाज्या असतात इथे. त्याच्यामुळे आम्ही ही 2-3 दिवसाचीच भाजी घेऊन जातो आणि स्वस्त आणि मस्त आणि फ्रेश. कौन सी सब्जी है ये? लाल. अजून एक वेगळी लाल भाजी सोड. पाहायला भेटली मला, लाल सोड. ऐकले का तुम्ही नाव? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता मी इथून बाहेर जात आहे. एवढा गोंधळ आणि गोंगाट आहे ना इथं की खूपच आवाज वाटत होता. ये कौन सी सब्जी है? अचार बनता है. क्या नाम क्या है इसका? कोरमेल. ये क्या है फिर? काकड़ा. और ये गुंदा. तुम्ही याआधी हे सगळं पाहिलं आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा पाहिलं असेल तर. आणि तुम्हाला त्याची नावं माहीत आहेत का हेही सांगा. ये दोनों हल्दी है. आंबा हळद नापी आंबा हळद. और ये पीली वाली. आपके डायरेक्ट कैसे शेतातून लाए? ग्राहकाच्या ताटामध्ये असं इथे सिस्टीम आहे थोडक्यात. इथे आमचे राजे काय घेत आहेत? शेंगा. वा छान. कैसे घेतले? 60 व्हिडिओ रुपये किलो. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक स्मॉल ॲप्रिशिएशन माझ्यासाठी बिग मोटिवेशन असणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सपोर्ट राहू द्या, लाईक करा. धन्यवाद.